8वा ज्योतिर्लिंगचं सुद्धा दर्शन झालेलं आहे। आम्हाला जायचं होतं लक्ष्मी चायवाला, आयटनरी हार्दिकने बनवलेली आणि आम्हाला घेऊन आणायचं लक्ष्मी चाय, इथे चहा पावडर भेटते। तर सुप्रभात मित्रांनो, सुप्रभात फ्रॉम वाराणसी। माझं नाव आहे चिन्मय आणि तुम्ही बघत आहात चिन्मय चव्हाण ब्लॉग्स। तर टाईम झाला आहे सकाळचे 7:10 आणि आम्ही पोचलो आहे वाराणसीला। अयोध्यावरून जवळजवळ 4 तास लागले आहे गेस। आम्ही 3ला निघालेलो, 4 तास लागले आम्हाला इथे यायला आणि आता आम्ही इथे एका आश्रममध्ये स्टे करणार आहे। आश्रममध्ये आज आम्ही वाराणसी आणि बनारस हे जागा फिरणार आहे। तर लेट्स सी, येताना खूप रस्त्यावरती फॉग होता आणि झोप झाली नव्हती, तर आम्ही मागच्या मागे झोपून गेलेलो। तर आणि थोडंफार एडिटसुद्धा करत होतो। लॅपटॉप चार्ज नाही होते कारमध्ये, म्हणून ब्लॉगसुद्धा येत नाही फटफट। तर यस, काही पण करून मी आज पहिला एपिसोड अपलोड करायचा ट्राय करीन, होप फॉर द बेस्ट। चला, तर जस्ट आता आम्ही रेडी वगैरे होऊन खाली निघालो आहे आणि आज आम्ही चाललो आहे कालभैरव आणि काशी विश्वनाथसाठी। तर टाईम झाला 11:20 आणि थोडा आराम वगैरे केला, वरतीच थोडा रेस्ट केला 2 तास वगैरे। 7पर्यंत 7:30पर्यंत पोचलेलो आम्ही। तर रेडी वगैरे होईपर्यंत एक जण रेडी होईपर्यंत जवळजवळ 11च वाजले। तर लेट्सी आता कधी इथून हार्डली 3 किलोमीटरवरती आहे काशी विश्वनाथ मंदिर। तर आम्ही आता इथून बघू, टुकटुक करून जाऊ या फिर बाईक या फिर कारनेच जाऊ। लेट्सी कसं का होतं, बाकी सगळं मस्त। तर चालत जायचं डिसाईड झालं आहे। जवळजवळ आमच्या हॉटेलपासून 4 किलोमीटरवरती होता आणि आता आम्ही टोटली चालत चाललो। ते टुकटुकवाले ते हार्डली बॅरिकेड इथे लागले, तिथपर्यंत सोडणार आहेत। सो आम्ही डिसाईड केलं की चालतच जाऊ। तर आता आम्ही बाय रोडच चाललो आहे। जसं मागच्या शूटमध्ये बोललो की आम्ही चालत जाण्याचा डिसिजन घेतला आहे। आणि जर तुम्ही पण येत असाल इथे तर बनारसला, कारण की सगळी प्रयागराजची सगळी गर्दी इथे सुद्धा आहे, तर तुम्ही इथे येत असाल तर तुम्ही सुद्धा चालतच या, कारण की ट्रॅफिक तर एवढी जास्त होती मागे आणि त्यानंतर ते कुठल्याही टुकटुक किंवा ऑटोवाल्याला येऊन नाही देते आतमध्ये। तुम्ही बघू शकता, फक्त हे सायकलवालेच आहेत। तर जस्ट तुम्ही आता बघितलं असेल, आम्ही बनारस गल्लीमध्ये फिरत होतो छोट्या। तर तिथे श्रीजी स्वीट्सवाला, स्वीट्समधून आम्ही मलाई खाल्ली, जी की बहुत फेमस आहे इंस्टावरती आहे, तुम्ही रील्ससुद्धा बघितले असेल। आणि ती जी गल्ली, जो ॲस्थेटिक व्ह्यू आहे ज्या गल्लीचा, जिथे सारी पेंटिंग्स वगैरे, त्यासुद्धा गल्लीतून आम्ही गेलो आणि नंतर आम्ही घेतलं जस्ट कालभैरवचं दर्शन। आणि जस्ट आता आम्ही एक्झिट केली आहे या रोडनी, इथे कालभैरव मंदिर आतमध्ये इथून सरळ आहे, बट हा एक्झिट आहे या साईडला। तर जस्ट आमचं आता दर्शन झालं आहे तिकडे कालभैरवला आणि आता जाणार आहे आम्ही काशी विश्वनाथसाठी। तर लेट्स सी काशी विश्वनाथला किती गर्दी आहे किती नाही, बाकी ऑल सेट। तर माझा 8वा ज्योतिर्लिंगचं सुद्धा दर्शन झालेलं आहे फायनली आणि काशी विश्वनाथ होता माझा 8वा ज्योतिर्लिंग। 4 वाजले दादा, हार्डली 45 मिनिट्समध्ये आमचं दर्शन झालं। VR एक्सपिरियन्स पण केला आम्ही तिकडे, म्हणजे वर्थ इट होता। तुम्ही इथे येत असाल तर VR एक्सपिरियन्स सुद्धा का, 150 रुपीजला जे जास्त महाग नाही, एकदम दरबारात बसल्यासारखी फील आहे तिकडे। हर हर महादेव। हेलो फ्रेंड्स, अभी हमारा दर्शन हो गया काशी विश्वनाथ टेम्पल का। दर्शन एकदम अच्छा हो गया, एकदम शांति वाला दर्शन था। रील्स वगैरह में दिखा रहे इतना रश नहीं है, टेंशन मत लो, पैनिक मत लो, आ जाओ, थोड़ी देर लाइन में खड़े हो जाओ, दर्शन सब कुछ मिल जाएगा। अभी हम जा रहे हैं गंगा घाट के पास, सही घाट के पास गंगा आरती के लिए। तो स्टे ट्यून्ड विद चिन्मय चव्हाण ब्लॉग। टाइम झाला आता 5:30 आणि आम्ही जस्ट आलो आहे गंगा आरतीच्या इथे। तुम्ही बघू शकता इकडे फुल्ली क्राउडेड एरिया आणि थांबलो आता 5:30 झाले, अर्धा तास थांबायचे आज जागेवर। जागा पकडून थांबलोय मी आणि प्रणय इकडेच आहे, बाकी सगळे बोटमध्ये गेलेत। बोटमधून एवढा चांगला व्ह्यू नाही येते, म्हणजे लांबचा व्ह्यू येतोय, तर बोललो पुढूनच बघूया। पुढेच आम्हाला जागा भेटली, आम्ही ऑक्युपाय करून घेतली। आता अजून अर्धा तास आहे चालू व्हायला, लेट्स सी कसं काय होतंय।
फर्स्ट एक्सपिरियन्स असणार आहे माझा गंगा घाटवरती गंगा आरती घ्यायला. तर लेट्स सी. मी लास्ट शॉट बघितला त्यानंतर आम्ही डायरेक्टली शॉपिंग केली. रुद्राक्ष वगैरे घ्यायचे होते त्याला थोडा टाईम लागला. त्यानंतर डायरेक्टली इथे आलो आता. अपने मन पर और एक आवश्यक सूचना, ये जो कुर्सियां लगाई गई है आप सभी शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणे नमोस्तुते. मौनी अमावस्या के पावन पर्व पर महाकुंभ से आए हुए सभी तीर्थयात्रियों का झाले. जस्ट जेवण वगैरे झाले. लास्ट शॉट तुम्ही बघितलेला गंगा आरतीचा. तिकडे गंगा आरती केली आम्ही आणि तिकडून डायरेक्ट गर्दी खूप जास्त गर्दी होती. तिकडून आम्ही गेलो चालत एक रेस्टॉरंट बघितलं. इकडे जेवलो. तर आता आम्ही निघतोय मणिकर्णा घाटसाठी. इथून हार्डली 1 किलोमीटर आहे. 1 किलोमीटर चालतच जाऊ आणि मग तिकडून डायरेक्ट हॉटेलवर जाऊन स्विच ऑफ. सो फार हॅलो, गुड इव्हनिंग. आता संध्याकाळचे वाजले आहेत 8च्या दरम्यान. सॉरी 9 वाजले आहेत संध्याकाळचे. मी चिन्मय चव्हाणचं चॅनल टेक ओव्हर केलं आहे. हे पाठी तुम्ही मंदिर बघताय जे 8 डिग्री सेल्सिअस आपलं टिल्ट केलेलं आहे. पलीकडच्या साईडून थोडंसं असं आहे आणि इकडून असं आहे. ही जे स्पेशल जागा आहे आणि ह्या जागेला मणिकर्णा घाट म्हणतात. इथे दिवस रात्र तुम्हाला इथे हे करताना जळताना दिसतील बॉडीज. आता सध्या आम्ही मणिकर्णा घाटला बसले आहोत. इथे आमचा हार्दिक कुठे हरवलेला आहे. तिकडून कुठे गेला आहे. आता येईल तिकडून. आता त्या आल्यावर तुम्हीच विचारा. कमेंटमध्ये लिहा की हार्दिकने काय खाल्लं होतं. कमेंटमध्ये आम्ही रिप्लाय करू काय खाल्लं होतं हार्दिकने. The next day. हाय गाइज, गुड मॉर्निंग फ्रॉम बनारस. सो आज आपण आता निघालो आहोत फूड टेस्ट करायला. बनारसच्या गळ्यांमधले जे टेस्टी फूड आहेत ते आपण आज ट्राय करणार आहोत आणि त्याच्यानंतर संध्याकाळी आपण घाटावरती जाणार आहोत. तो घाट एक्सप्लोर करणार आहोत. तर आज आहे 30 जान आणि काल आम्ही दर्शन वगैरे घेऊन डायरेक्टली आज निघालो. डायरेक्ट आम्ही आलो बनारसच्या गलिओमध्ये आणि खूप जास्त ओव्हर क्राऊडेड आहे कारण की सगळा तिथला क्राऊड पूर्ण इकडे आलेला आहे आणि आम्हाला करायचा ब्रेकफास्ट. आता आम्ही आलो ब्ल्यू लस्सीमध्ये लस्सी प्यायला. तर लेट्सी 2-2 लस्स्या ऑर्डर केल्यात वेगळ्या आणि तुम्ही इथला हे बघू शकता. चेक दिस आउट. सगळे फोटो वगैरे लागले इथे. सगळे आपले आपले पर्सनल पासपोर्ट साईज फोटो लावतात. पूर्ण दुकान आहे. पूर्ण दुकान आली लस्सी आली. कोणसा आहे? रबडी मलाई. तर रबडी मलाई लस्सी आणि कुठली लेट्सी टेस्ट करू आणि बघू.
आम्हाला जायचं होतं लक्ष्मी चायवाल्याकडे. तुम्हाला माहिती असेल लक्ष्मी चायवाला इंस्टावरती जो फेमस आहे, ते बटर बिटर अमूल बटर लावून देतात. अमूल बटर नाही, बटर लावून देतात टोस्टवरती. ते खायचं होतं मला, आम्हाला सगळ्यांना. आणि हार्दिक आज पूर्ण आयटनरी हार्दिकने बनवलेली. तर त्यांनी टाकलेलं लक्ष्मी चाय आणि आम्हाला घेऊन आणायचं लक्ष्मी चाय. इथे चहा पावडर भेटते आणि कायच बोलू आता, कमेंट मध्ये तुम्ही 2 शिव्या घाला, तसे मी आता हार्दिकला घालणार. माहिती नाही तर घेऊन कसा येतो इथे सांगितलं की टाकता नीट टाक लक्ष्मी चाय. चालण्याचं काही नाही, चालण्याचं आम्ही चालू, पण एवढा जास्त क्राऊड आहे ना इकडे, एवढा जास्त क्राऊड आहे ना की विचारू नका. नेक्स्ट लेवल क्राऊड आहे. आता इथून बॅरिकेड सुद्धा, इथून परत आम्ही आतमध्ये सुद्धा नाही जाऊ शकत. 1.5 किलोमीटर लांब आणलाय नाही आम्हाला. चक्कर में हम लोग लक्ष्मी चाय वाले के बाद बोले, चाय लक्ष्मी चाय पत्ती वाले गए. आम्ही आलेलो ब्रह्मा घाटवरती. तर इथून आम्ही मस्त सनसेट बघितला. इथे मस्त टाइमलॅशवर कॅमेरा ठेवलेला. लास्ट ट्रिप बघितला तो इथलाच होता. आणि आता इथून प्लॅन आहे कुठेतरी आपल्याला नेपाळ टेम्पलला जायला, नेपाळ मंदिरला, किंवा मग संकट मोशन. लेट्सी कुठे काय होतं प्लॅन जायचा. आणि मस्त आजचा दिवस बनारसमध्ये आम्ही पूर्ण काढला. पूर्ण बनारसच्या गलीमध्ये जे जे फेमस आहे इथलं, ते सगळं फेमस आम्ही खाल्लंय पिल्लंय सगळं. आणि थोडं जे लाईनीमध्ये होते त्या लोकांसाठी आम्ही थोडंफार जी आमच्याकडून मदत होऊ शकेल ती मदत आम्ही त्यांना केली आहे. तर बस हाच होता. बघूया आता नेक्स्ट कुठे काय जायचं आहे. लेट्सी. तर ही ट्रिपचा हाच आजचा दिवस असणार आहे. उद्यापासून आम्ही रिटर्न जर्नी स्टार्ट करणार आहे टुवर्ड्स मुंबईसाठी. तर लेट्सी आता काय प्लॅन आहे एक्झॅक्टली, कुठे ते दोघं काय प्लॅन करत आहेत. तर त्या हिशोबाने मी अपडेट देईन तुम्हाला का ना. तर तोपर्यंत तुम्ही टाइम लॅप्सचा एन्जॉय घ्या सनसेटसाठी.